हे आतमधला मोठा वृक्ष. नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला. आता रात्रीचे 7:15 वाजलेत, 7:15, आणि ऑलमोस्ट तुम्ही टाईम बघू शकतात 8 तासाच्या वरचा आमचा प्रवास अजून बाकी आहे. आम्हाला तसं 3:30 वाजता पोहोचू असं दाखवते अक्कलकोटला. सो मी फक्त अक्कलकोटच नाही तर गाणगापूर आणि तुळजापूरला सुद्धा जाणार आहे. सो ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्हाला दर्शन सुद्धा होईल आणि तुम्हाला समजू शकतं की रोड ट्रिपमध्ये आपल्याला कसे कसे अनुभव येतात. कारण की हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे रोड ट्रिपचा. एवढं लॉंग तर मी कधी गाडी चालवली सुद्धा नाही आहे आणि आम्ही गेलो सुद्धा नाही आहे. सो स्टे ट्यून. तर गाईज, आता जस्ट आम्ही 1.5 तास झाला, 8 वाजलेत आणि फूड मॉलला आम्ही पोहोचलो. ॲक्च्युली मी 6:30ला निघालेलो आणि मी व्हिडिओ स्टार्ट केला समथिंग 6:15ला, कारण की तेव्हा मी पेट्रोल वगैरे भरत होतो गाडीमध्ये आणि मग बोललो होतो नंतर स्टार्ट करू, जरा पेट्रोल वगैरे भरून नीट. गाडीची टाकी वगैरे फुल गेली आहे. तर डेफिनेटली थोडं खाऊ वगैरे तर स्टारबकला तर जायची माझी इच्छा आहे. बघू. बाकी माझ्यासोबत माझी फॅमिली आहे, मम्मी, दादा, कुणाल दादा आणि पप्पा. क्वांटिटी खूप येतं तुम्हाला इंडियन खायचं असेल तर. सो गाईज, आय एम गोइंग टू ऑर्डर मॅक व्हेजीज विथ प्रोटीन. सो आता आम्ही चाललो आहोत स्टारबकला. हे बघा, जेव्हा पण मी ट्रॅव्हल वगैरे करतो ना तेव्हा मला खूप आवडतं असं स्टारबकला वगैरे जायला. सो गाईज, डबल चॉको चिप माझी फिक्स आहे. ठीक आहे. कोल्ड बेबी दाखवतो त्यामध्ये जी डबल चॉको चिप आहे ना, ही माझी फिक्स आहे. आइस लेस लेस आइस यूज चैतू, CHAITU चैतू. डबल चॉको चिप 20. हॅलो गाईज, तर आम्ही आता थांबलेलो आहोत इथे पुण्यामध्ये आहोत आणि आम्ही डिनर करण्यासाठी थांबलेलो आहोत. तर दादा समोर बसलाय आणि आता मी ते पुण्याला पिंपळी ना दादा, पिंपळीला थांबलेलो आहोत हॉटेलमध्ये डिनर करायला. तर मसाला पापड स्टार्टर मागवलाय. स्टार्टर पण बाकी मागवलेला जेवण आहे, येतंय. मसाला पापड. आम्ही पुण्यामध्ये फर्स्ट टाइम बसलोय खायला. काही फर्स्ट टाइम आम्ही करते पुण्याला उचल ना. आलोय. तर आम्ही तुम्हाला सांगू पुढे आम्ही काय काय करू काय. डिनर टाइम. गाईज, फायनली आमचा डिनर झालाय आणि आता आम्ही निघतोय पुढे. सो आम्हाला टोटल 6 तास दाखवतात अजून आणि आता टायमिंग झालाय 11:12. सो तुम्हाला दाखवतो पुढची जर्नी. हे बघा, तुम्ही टायमिंग चेक करू शकता. 5:53 आणि इथं टाइम झालाय. सो अजून आम्ही पुण्यामध्येच आहे. आता आम्ही पुढेची जर्नी स्टार्ट करतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती दिस सॉलिड हॉट आहे. सो गाईज, फायनली स्टॉक इज लोडेड आणि आता पुढची जर्नी स्टार्ट करणार आहेत. लेट्स गो. गाईज बघा, टाइम फक्त राहिलाय 3.5 तास आणि आता मी साईडला आलोय, दादा गाडी चालवतोय. गाईज, आता 48 मिनिट्स आहेत आम्हाला अजून. टाइम बघू शकता तुम्ही, 4 वाजलेत. श्री स्वामी समर्थ. सो ही कमानी आहे आणि इथून आपण मला राईट सरळ. तर मग गाईज, आता अमृत वेळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही आता 13 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत. सो खूप मस्त प्रवास झाला आतापर्यंत. स्वामीच आहेत आमच्यासोबत आणि तेच आम्हाला घेऊन चाललेत. सो मस्त वाटतंय. तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त 3 मिनिटं बाकी आहेत आणि आम्हाला आमचा टाइम कसा गेला समजलंच नाही. एवढं मस्त वाटतंय. आता आम्ही जस्ट पोहोचत आलो आहे. गाईज, आम्ही फायनली आलो आहे, बट इथे कोणीच नाही आहे. हे ॲक्च्युली मेन मंदिर आहे, समाधी. सो आता आम्ही तिकडे मेन मंदिराच्या इथे चाललो आहे. गाईज, फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आहे. सो इथे स्टेचं निवासस्थानमध्ये बघतोय आम्ही. आम्हाला बोलले 10 मिनिट्स वेट करा, कारण की इकडे खूप जास्त रश आहे. तिकडे बाहेर तर जरा पण रश वाटत नव्हती, बट आतमध्ये झाल्यानंतर खूप जास्त रश आणि
5:30 वाजता आणि आरती चालू आहे. सो आम्हाला थोडा थोडा त्याचा आरतीचा आवाज येतोय. सो बघू कसं काय होतं. फायनली आम्हाला रूम भेटली आहे. सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि आता मी सरळ जाऊन झोपणार आहे. ठीक आहे. सो आपण भेटू नंतर. सो काही आता ऑलमोस्ट 12 वाजून गेलेत. आता आम्ही चाललो आहोत स्वामींचं दर्शन करायला आणि तिथून महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही जाणार आहोत गाणगापूरला. बट तिथे ना काहीच थोडा मोबाईलचा इश्यू आहे की आम्ही जास्त शूट करू शकत नाही. बट जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दाखवतो. चला आता मग स्वामींचं दर्शन करू. हाऊ सी यू फीलिंग ब्रो? फिलिंग गुड, कारण की आम्ही खूप म्हणजे आम्ही प्लॅन नाही केलेला, बट अचानक हा प्लॅन झाला अक्कलकोटचा. आणि प्रवास पण आमचा काल खूप खूप सुंदर झाला. स्टे पण खूप आम्हाला छान मिळाला आणि आता मी चालू स्वामीच्या दर्शनाला. त्याच्यामुळे ते जे एन्व्हायरमेंट आहे खूप मस्त आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता की खूप खूप गर्दी आहे. महाप्रसादाला पाठीमागून आधी आम्हाला स्वामीचं दर्शन करू दे. हे आतमधला वटवृक्ष. तर मग आमचं खूप मस्त दर्शन झालं आहे स्वामींकडे आणि आता मी चाललो आहोत गाणगापूरला. टाइम बघू शकता तुम्ही 1 तास 47 मिनिट्स. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठ. तर मग गाईज गाणगापूर जायची रस्त्यांची अवस्था खूप म्हणजे खूप बेकार आहे. तर मग गाईज आता आम्ही एका हॉटेलला आलोय. ठीक आहे. सो आता लंच वगैरे करू आणि मग पुढे जाऊ. तर मग गाईज आम्ही मध्ये उसाचा रस घ्यायला थांबलो पपईस. आणि इकडे ॲक्च्युली खूप प्युअर भेटतात उसाचे रस. सो तुम्ही जेव्हा पण इथे याल तेव्हा एकदा नक्की ट्राय करा. गाईज फायनली आम्ही पोचलो आहोत. इथे सुद्धा आतमध्ये पूर्ण मार्केट आहे. म्हणजे खूप सारे स्टॉल्स आहेत जिथून तुम्ही तुमच्या घरासाठी तुमच्यासाठी खूप गोष्टी घेऊ शकता. So, तुम्ही बघू शकता किती मस्त मंदिर आणि आमचं एवढं सुंदर दर्शन झालंय. काय बोलतो दादा? मस्त, खूप छान होतं. खूप खूप आम्ही तिकडेच उभे होतो. खूप वेळा आम्ही तिथेच उभे होतो समोर आणि बघत होतो दत्तबाबांना. खूप छान वाटलं, खूप छान. खूप मस्त वाटलं आणि एक वेगळाच आनंद झाला. खूप शांतता इथे. तर मग आता मी परत निघालो अक्कलकोटला जायला. आमचं खूप मस्त दर्शन झालं आणि बघा इव्हिनिंग मध्ये कार ड्राईव्ह करायला किती मस्त वाटते. सो गाईज फायनली आम्ही आता खंडोबा मंदिराच्या इथे आलोय. आम्ही इथे रिटर्न आलोय अक्कलकोटला. तिकडे खंडोबाचं मंदिर आहे. सो आम्ही तिकडे चाललोय. खूप सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर, खूप सुंदर आहे. सो आम्ही जे आता खंडोबांच्या मंदिरामध्ये गेलेलो ते एवढं महत्वाचं मंदिर आहे. जेव्हा सर्वात पहिला स्वामी समर्थ अक्कलकोटला आले त्यानंतर ते त्याच मंदिरात सर्वप्रथम गेलेले आणि 3 दिवस तिथे राहिलेले. सो खूप महत्वाचं मंदिर होतं आणि आम्हाला खूप चांगला तिकडे आशीर्वाद पण भेटलाय. स्वतः इथे श्री स्वामी समर्थची समाधी आहे ते मंदिर इथे आहे. सो आपण त्याचं दर्शन करूया. आणि मस्त आरती सुरू आहे. खूप जास्त मस्त माझं दर्शन झालं. खूप गोष्टी मी अनुभवल्या. खूप म्हणजे खूप मस्त वाटलं तिथे. ॲक्च्युली एवढं मला तुम्हाला दाखवताना आलं फोनने. तिकडे स्वामीच्या सर्व वस्तू होत्या, खूप गोष्टी होत्या. ॲक्च्युलीमध्ये तुम्ही इकडे या आणि त्या अनुभवा. तुम्हाला खूप आनंद होईल. हा आनंद जगात कुठेच नाही आहे, फक्त अक्कलकोटला आहे. तर मग काय आता आम्ही चाललो आहोत जेवायला.
तिकडे महाप्रसाद आहेत, म्हणजे जेवण म्हणून महाप्रसाद भेटतो. सो दुपारी तर आम्हाला चान्स नाही भेटला कारण की खूप जास्त रश होती तिकडे. भरपूर गर्दी आहे, एकदम जास्त एक्स्ट्रीम. तर मग आम्ही आता बाहेरच चाललोय जेवायला. तर मग ऑलमोस्ट सगळे रेस्टॉरंट फुल होते. सो आम्ही विचार केला जाऊन डोसा खाऊ, काहीतरी वेगळं. स्वामी समर्थ. तर मग आता आम्ही पूजेसाठी गेलेलो, पूजा झाली आहे आमची. बघू शकतात आमच्या दादांना. सो खूप मस्त दर्शन झालं. काय बोलायचं आहे तुम्हाला? काय नाही, खूप छान वाटलं आणि आरती वगैरे खूप 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 सुंदर. स्वामीने खूप सुंदर अनुभव करून दिले. ग्रेटफुल. गाईज आता आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला आणि तुम्ही बघू शकता आता स्वामी विराजमान झालेले आहेत गाडीमध्ये. सो खूप सुंदर वाटते गाडी. ही स्वामी तर सुंदर आहेतच. सो आता आमचे अक्कलकोट पूर्ण झालेले आणि आता मी चाललेलो आहे तुळजापूरला. गर्दी आहे, आतमध्ये जाऊन समजेल आपल्याला किती गर्दी आहे ऍक्च्युअली. भव्य असं मंदिर. भरपूर गर्दी आहे, भरपूर. दुर्गे दुर्गद्वारी तुझविन संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे द्वारी हरी पडलो आता संकटी वारी. जय देवी जय माता सुवरेश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी पाता तुझे नाही जाही शंभे परंतु गलकाई काही वार करता पडलो प्रवाही एक मक्का लागे पाऊस लागे पाऊस लागे. जय देवी जय मैशाश्वरेश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदते प्रसन्न होसी भाषा क्लेशापासून सोडी 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 गोपाशा अंबे तुझवासून वरलाशा नगार तल्ले झाला देशा. जय देवी जय मैशाश्वरेश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी ओम सर्वमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बोल भवानी माता की जय. आरती घ्या. ओके. गर्दी आहे, आमचं दर्शन झालंय. सुंदर दर्शन झालंय माझं आणि आता मी निघतोय पुन्हा रिटर्न घरी जायला. तिची ॲक्च्युली तिचे आम्ही VIP लाईनचे पासेस घेतलेले, त्यामुळे आमचं दर्शन हार्डली 30 मिनिट्समध्ये झालं. बट मी इकडे लोकांना विचारलं तर ते बोलले की ते 7:15 पासून उभे आहेत नॉर्मल लाईनमध्ये. तर मग खूप डिफिकल्ट आहे आणि हँड्स ऑफ येतं सर्व लोकांना जे एवढ्या वेळ वेट करतात. आम्ही पण ॲक्च्युली जाणार होतो, पण आम्हाला कसं घरी पण जायचं आहे आणि इकडून 8.5 तास आहे घर. सो डॅडी बोलले की आपण VIP दर्शने जाऊन मुख दर्शन घेऊन घरी निघू. सो आता तुम्ही बघायला जाल तर 11:30 वाजलेत म्हणून आता आम्ही घरी निघतोय. गाईज बघा व्ह्यू मस्त वेगळ्या. ॲक्च्युली आम्ही चाय प्यायला थांबलोय. बघू शकता किती पीसफुल आहे अरे. आम्ही सडनली जात होतो, इथे चाय पियाचा स्टॉल दिसला आणि समोर एवढा चांगला व्ह्यू दिसला. सो खरंच हे खूप ऑसम आहे. जर्नीमध्ये जर आपल्याला अशी प्लेस भेटली तर खूप मस्त वाटतं. ऑलमोस्ट गाईज आता टाइम झाला आहे 9, 9:30 समथिंग आणि आम्ही खूप रस्ता कव्हर केला चांगला. सो आम्ही या साईडच्या फूड मॉलला आलो आहे. गाईज वी आर गोइंग इन स्टारबक्स. इट्स प्रीटी गुड.
म्हणजे अक्कलकोटची जी ट्रिप होती ती खूप मस्त झाली. आम्ही खूप चांगलं देवदर्शन केलं आणि मी काल रात्री येऊन सरळ झोपून गेलोय, आता उठलोय. सो तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय.